कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे 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 विठ्ठल केशवा कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरे विठ्ठल केशवा कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री तुकाराम ज्ञानेश्वर
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केले शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळे रक्षिले कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुझी उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुशी बांधिला सेतु जेणे अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी अरे हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा तुका तो चितो हा पर ब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुवानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ते दिव्य लोकाशी नेली पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज विठो सापडावया हाती ठावी झाली एक गती नधरी भय चित्ती बळ किती तयाचे लागे आपणची हाती किंवा भाकावी काकुलती करी मग चित्ती असेल ती तयाचे एकलिया भावबळी काही सापडे तो काळे वैष्णवांच्या मेळी उभा ठाके हाकेशी पन्ना माझिया जीवाशी तुका म्हणे प्रेमपाशी नसोडी तयासी सर्वस्वासी उदार लागे आपणची हाती किंवा भाकावे काकुलती करी मग चित्ती असेल ते तयाचे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताला पकडण्याचं एक वर्म सांगतात वर्म कुठल्याही साधनातलं वर्म कळाल्यानंतर साध्य प्राप्त होणं कठीण जात नाही ज्याला वर्म कळालेलं आहे त्याला त्या साध्याच्या प्राप्तीची भीती शंका राहत नाही काय नाही होऊन जाईल म्हणतो इतकं कठीण एखादं साध्य असतं
बाकीचे माणसं तणावग्रस्त असतात, त्यांच्या चित्तामध्ये सतत ही चिंता उभी असते, होईल का नाही, जमल का नाही, जमल का नाही, जमल का नाही. पण ज्याला वर्म माहित असतं तो निर्धास्त असतो महाराज, निश्चिंत असतो, काही काळजी नका करू, पुष्कळ काळजी करू नका, होईल हो. पांडव वनामध्ये होते आणि झुंजूर मास आला. झुंजूर मास म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये, हिवाळ्यामध्ये काही ठराविक दिवस आहेत, त्याला झुंजूर मास म्हणतात. आणि मग त्या वेळेस आपल्या प्रेमाचे, आवडीची जी माणसं आहे त्यांना बोलवलं जातं आणि एक विशेष तशा प्रकारचं जेवण त्यांना दिलं जातं. मुगाची खिचडी, त्याच्याबरोबर गावरान तूप, वांग्याचं भरीत, नवीन ते वांगे चातुर्मास संपलेला असतो, नवीन अशा प्रकारचे ते वांगे आलेले असतात. आणि मग ते असं हे नाही, भाजी नाही, भरीत भरीत असं गवऱ्याच्या विस्तवामध्ये ते वांग भाजलेले, असं त्याच्यामध्ये करडीचं चांगलं प्युअर तेल, थोडी चटणी आणि ते असं भरीत केलेलं, हे खास बाजरीची भाकर, त्याला तीळ लावलेले. तोंडाला पाठी नका सुटू देऊ, कारण अजून लांब आहे तो झुंजूर मास. तर अशा प्रकारचं मग निमित्त ते असतं, भेटावं एकमेकांना, जेव्हा भावाच्या गोष्टी कराव्या, सुखदुःख विचारावे, सांगावे, हा त्याच्या पाठीमागचा काय असतो, हेतू असतो. महाराज पांडवांच्या सगळ्यांच्या आवडीचा भगवान परमात्मा आहे, कृष्ण आहे. भक्तांना दुसरं काय आवडतं, आणि दुसरा आवडणारा भक्त असतो काय? भक्त असेल तर त्याला देवाशिवाय काय आवडणार आहे दुसरं? सगळेच पांडव भक्त होते असं नव्हतं, किंवा एखादा भक्त होता, मग एखाद्या घरात कधी कधी असं असतं, तिला आवडतं तर त्याला आवडत नाही, त्याला आवडतं तर तिला आवडत नाही, एखाद्या वेळेस त्याला तिला आवडत असतं तर काट्याला आवडत नाही. नगरजवळ एक हळबाप आहे, नाव नाही सांगणार, बरेच परिचयांचे. बाई भाई काही पाठाला भेटायला जाते, जिथं कीर्तनकारच आहे, पण एक पोरग त्यांचं असं आहे का एखादा महाराज जर त्याने घरात आणला का त्यानं घरात भांडे आपटायला सुरुवात केलीच समजा. असं सगळ्यांनाच आवडतं असं असतंच असं काही नाही. पण पांडवांचा हा विशेष होता की सगळ्यांनाच कृष्ण आवडत होते, सगळ्यांना आवडत होते. एक विषय येतो सकळांचा हरी, आणि मग खूप आनंद असतो. सगळ्यांना जे आवडतं असे एकत्र आले तर ते करण्यामध्ये खूप काय येतो, आनंद येतो. धर्मराज असे नाराज होते, संपत चालला, भगवान स्वतःही आले नाही. भीमदादांनी विचारलं, दादा जरा नाराज दिसताय तुम्ही, का बरं? तो म्हणे यावर्षी तसंच गेलं, झुंजूर मास संपत आलाय, कृष्णाची भेट नाही, त्याला जीव घालायची इच्छा होती, तेही जमलं नाही, आपल्याला तिकडे जाता येत नाही, ते इकडे आले नाही. तर म्हणजे मग अजून काय बिघडलंय? काय बिघडलं म्हणजे संपला आता, आजचा दिवस, उद्याचाच दिवस आहे झुंजूर मास. तो म्हणे मग उद्याचा दिवस आहे ना अजून. अरे भीमा, ते जेवण असं दुपारी संध्याकाळी नसतं, सकाळी सकाळी असतं ते जेवण. तो म्हटलं पण मग उद्याची सकाळ आहे ना अजून, कसं बोलतो तू? उद्याची सकाळ म्हणजे काही इथं कृष्ण जवळ आपल्या शेजारी राहतोय, भगवान द्वारकेमध्ये, आपण कुठे आहे? कोण जाणार बोलवायला? कसं येणार भगवान? तुम्ही नका काळजी करू. खरंच तुम्हाला जीव घाला वाटतं का? म्हणजे म्हटलं मग मी आणतो, तुम्ही करा सगळी तयारी. जर मला जरा वाटलं हा
काही आहे का? जायला जिथं 8-8, 15-15 दिवस लागतात, तिथं हा दुसऱ्या दिवशी घेऊन कसं काय येणार? बरं बाबा, मी तयारी करतो, आणशील तर मी आणशील. पण ते तणावातच होते. द्रौपदीला सांगितलंय बघ, उद्या भगवान जेवायला येणार आहेत, भीम आणायला जाणार आहे. ती म्हणे हा, चांगला चप्पळ माणूस पाठवलाय तुम्ही. पण त्याला उठून तयार व्हायला अर्धा तास लागत होता बसलेला, आणि ते उद्या आणणार. तो म्हणतोय तुला तयारी, त्यानं आणला आणि पुन्हा तुझी तयारी नसली मग. ते म्हणे मला तयारी करायची काय अडचण आहे, मी तयारी करतो. सगळे तणावात होते, पण यो निश्चिंत होता. कारण याला त्याचं काय माहिती होतं? वर्म माहिती होतं. धर्माला वाटलं की हा रातोरात जाईल, असेल याचं कोणी सकाळ सोबती चप्पल, त्याचं साह्य गेलं आणि रातोरात जाऊन येईल. पहाटे पहाटे धर्म उठले, ध्यान वगैरे करून बाहेर आले. सहज पाहिलं तर भीमाचा दरवाजा उघडा. त्याने डोकावून पाहिलं तर घोरचोय हो. त्याने कपाळावर हात मारून घेतलं, उठवलं, भीमा काय झाला? अरे तू देवाला बोलवायला जाणार होता ना? जेवण झालं का सकाळ? म्हणजे तू सकाळी बोलवायला जाणार आहेस? तसं नाही म्हटलं, सकाळी जीव घालायचं ना आपल्याला. हा, मग एवढं वरदान कशाला आणायचं? ते काहीच नाही. मग दादा बोलले का काय आहे त्याचे बोलतात? खिन्न होऊन बसलेले ते चिंताग्रस्त होते. याचं काय नाही, मस्त उठला आपला, बाहेर गेला, चोळून चाळून चांगली आंघोळ केली, पूजा केली, मस्त गंध लावित होता की नाही मला. पण आता वैष्णव म्हटल्यावर गंध लावित असतीलच ना. तोपर्यंत चांगलं उजडलं, दिवस उगायला आला. मग बाहेर आला. काय रे भीमा, आणलंच ना कृष्णाला? तिथून झाला का स्वयंपाक तयार? द्रौपदीनं लगेच हा तयार आहे म्हणे, ताट वाढू का? ते म्हणे वाढ. आणि घेतली महाराज गदा. त्याला काय माहिती होतं? वर्म माहिती होतं. गदा घेतली. सगळे नुसतेच बघायला लागले. आता गदा घेऊन हा काय करतो? बाहेर गेले, त्या गदेला शपथ घातली की नेम चुकायचा नाही. फेकली वरून, राहिला खाली उभा. कृष्णा! महाराज वरून गदा, भीमाची गदा आहे ती. काही मनाची गदा होती म्हणतात ती. आणि ती वर फेकलेली आणि खाली उभा राहिला. डोळे झाकून घेतले आणि कृष्णा अशा प्रकारचा धावा केलेला. दुसऱ्या क्षणात गदा त्याच्या डोक्यावर पडणार आणि भीमा संपणार. सगळ्यांनी डोळे झाकले. महाराज वरच्या वर गदा पकडली गेली. भीमा काय जेवायचा मंत्र? वर्म ज्याला माहितीये त्याला अवघड नाही. वर्म अतिशय महत्वाचा. त्या अहिरावणाचं आणि भगवंताचं युद्ध चालू आहे. अहिरावण महिरावण पाताळामध्ये रावणाचे मामा होते वाटतं कोणी. आणि तपस्या राक्षसांचा विशेष आहे महाराज. राक्षस कट्टर फार आहे. तपश्चर्या त्यांच्या पाहिल्या तर महाराज लाज होते. काय तपश्चर्या, केवढा निर्धार होता त्यांचा तपश्चर्याविषयी. देवाला इच्छा नसताना उभं राहावं लागत होतं समोर वर देण्याकरता. काय तपश्चर्या करत होते. काय आपल्या तपश्चर्या. त्याने स्वर्गातून वर मिळवला होता. माझ्या रक्ताचा थेंब पडला की दुसरा रावण तयार झाला पाहिजे. प्रभू रामचंद्राचं त्याचं युद्ध सुरू झालेलं. भगवंताने बाण मारला, बाण त्याला लागला की रक्ताच्या अशा
एक कथा बनला एक रावण तयार व्हायचा. महाराज भगवान ज्या मंदिरावर हनुमंतराय खांद्यावर घेऊन त्यांना बसलेले होते त्या मंदिराच्या आजूबाजूला 5-5 थर झाले बा रावणाचे. घाबरले ना भगवान, आता काय व्हायचे, मारणार कशाने. एक मारायला जावं तो तर मरत नाहीच, पण दुसरे 50 तयार होतात. काय भानगड काय, हे कसली माया आहे. ती माया नव्हती, खरे अशा प्रकारचे होते. हनुमंताला वाटून मला काहीतरी वर्म नक्की असणार आहे. हनुमंतराय ते वर्म जाणण्याकरता थेट कुठे गेले, त्याच्या बायकोकडे गेले. हनुमंतरायला माहिती होतं की तिचं देवावर प्रेम आहे. आणि मग तिला विचारलं की बाई हे काय रहस्य आहे, असं का घडतंय. ती म्हणे माझं कपाळाचं कुंकू पुसायला आलास काय तू. हे रहस्य सांगणं, हे वर्म सांगणं, याचा अर्थ सरळ सरळ मी विधवा होणे. हनुमंतरायांनी सांगितलं धर्माच्या कार्यामध्ये तू सहकार्य कर. तू आज विधवा झालीस, आता नाही व्हायची, कधी ना कधी होणारच आहे. हा काय आजरामर नाहीये. पण या प्रभूच्या कार्यामध्ये जर तू सहकार्य केलंस तर तुला अशी गती मिळेल की तुला कधीच विधवा व्हावं लागणार नाही. मग भगवान तुला पती म्हणून मिळेल. ते म्हणजे भगवान जर माझी पत्नी म्हणून स्वीकार करत असेल तर मी हे रहस्य सांगायला तयार आहे. हनुमंताने सांगितलं या जन्मी तर ते शक्य नाही होणार, कारण या जन्मी प्रभूने एक पत्नीव्रत स्वीकारलेलं आहे. ते म्हणजे मग मी नाही सांगणार. आता परिस्थिती अशी भयान होती की लंकेत वाढणार होते, युद्ध चालू होतं आणि रात्रीत या ऐरावनाने खालून भुयार करून त्यांना मधल्यामध्ये खाली घेतलेलं होतं. नुसती ही बातमी लंकेत लीक जरी झाली, लंकेतही नका कळत नाही, वाढणाऱ्या जरी कळाले असते तरी वाढणार भयान झाले असते. सैरा वैरा रस्ता दिसेल तिकडं पळाले असते. मुख्य योद्धाच नाहीये, राजाच नाहीये, कोणाच्या जीवावर हे युद्ध करणार. हनुमंतरायांनी मुख्य सगळ्यांना सांगून ठेवलेलं मी येईपर्यंत ही बातमी कोणालाही कळू द्यायची ना. युद्ध प्रारंभ व्हायला भरपूर वेळ होता. ही बातमी कोणाला कळता कामा नाही की राम आणि लक्ष्मणाचं अपहरण झालेलं आहे. सगळे सकाळी ज्याच्या त्याच्या कर्मामध्ये नियत असायचे. आणि इकडं ह्यो मारायला गेलाय, याला मारल्याशिवाय यांना तिथून नेता येणार नाही. काय होणार पुढं, सगळंच अवघड होणार होतं. हनुमंतरायांनी शेवट वचन दिलं की मी तुझ्या घरी प्रभूला घेऊन येईन. प्रभूच्या आसनाची तू व्यवस्था कर, पण एक लक्षात ठेव, आसन असं बनावं की ते जर मोडलं तर प्रभू थांबणार नाहीत. ते म्हणे त्याची नको काळजी करू. आणि मग तिनं सांगितलं त्याचं वर्म हे होतं की तपश्चर्या करून त्याने इंद्राकडून असा वर मिळवलेला होता की माझ्या रक्ताचा थेंब जर पडला तर इंद्राने वरून भुंग्याच्या द्वारा ते अमृत पाठवायचं आणि ते अमृत त्या रक्तावर शिंपडलं जायचं. अमृत पडलं की त्या रक्ताचा दुसरा एक ऐरावण तयार. मग काय बरं, सापडल्याबरोबर एवढे हनुमंतराय खुश झाले. मग तेवढे येडे होते त्या ऐरावणाचे तरी मेले म्हणून समजायला लागले. आता काय अवघड. बरं, हनुमंतरायांनी भुंगेच मारायला सुरुवात केली. जे भुंगे घेऊन येत होते तेच मारायला मारितच चालला. जो मुख्य त्यांचा चेअरमन होता भुंग्याचा, त्याला वाटलं माल टाकायला गेलेले पुन्हा परत कस काही येईना गेले. तो पाहण्याकरता आला. त्यांनी दिसलेले भुंगे सगळे मारले ना, हनुमंतराय भुंगे मारतायत. त्याला वाटलं आता हा आपल्यालाही काही सोडणार नाही. तो शरण आला.
ते म्हणे मला जीवदान दे. शरण शरण हनुमंता, मला जीवदान द्या. ते म्हणे फुकट थोडंच तुला जीवदान मिळणार आहे, माझं काम करावं लागेल. काही काम करायला तयार आहे. म्हटले मी सांगन त्या वेळेला तो काम कर. काम काही नाही करायचं. अहिरावणाला मारलं की प्रभू त्याच्या घरी जाणार आहेत. प्रभूला बसण्याकरता जो पलंग तिनं तयार केलेला आहे, पूर्वी पलंग सगळे कशाचे असायचे, लाकडे असायचे, तो खालून कोरायचा. महाराज तिनं सावधानी म्हणून जुना नाही नवा पलंग तयार करून घेतला, जाड पलंग, त्याच्यावर सगळे अस्त्र वगैरे गाद्या वगैरे टाकलेल्या, आणि हो मोठ्या भुंग्यानं खालून कोरला. तो तिला माहिती नाही. कशा करता मी हा दृष्टांत सांगितला. वरून अमृत यायचं बंद झाल्याबरोबर भगवंताच्या एका एका बाणानं एक एक याडा खलास व्हायला लागला. मग वर्म माहित असल्यानंतर मनुष्य मग अगदी फ्री असतो, मोकळा असतो. काय अवघड नाही म्हणतो त्याला. त्याचं काय माहिती, वर्म माहिती. कधी कधी असं होतं, गाडी अशी आड रस्त्यात बंद पडते महाराज. आसपास घर नाही, गाव नाही, आड रस्त्यातच त्याची लाईट जाते म्हणा किंवा काही होतं. मग बाकीचे सगळे घाबरतात. बाया माणसं आहे बरोबर, कसं काय करायचं, कसं इथं काहीच नाही नीट करायला. ड्रायव्हर म्हणतो काही काळजी नका करू. ते हसत असतो, कसं काय माणूस आहे, रनत गाडी बंद पडलेली आहे, काय करू शकतो आपण याच्या ठिकाणी. पण त्याला माहिती असतं की हिचं वर्म काय आहे. तसं देवाच्या प्राप्तीकरता निघालेले जे साधक आहेत, त्यांच्या मनामध्ये एकच चिंता असते, काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाची मिठी, मज तो कुरवाळीला जगजेठी, दाटईन कंठी सद्गदित ऐसी चिंता करी. हेच चिंता असते. देव कृपा करेल, देवाचं दर्शन होईल, देव भेटेल, देवाची आपल्यावर कृपा होईल, त्याचा साक्षात्कार होईल. नामदेवरायला तर झाला होता, पण आपण नामदेवराय नाहीये. कशाने होईल, कसा होईल बरं महाराज. हा इतका कठीण आहे सापडायला, एवढा सूक्ष्म आहे, म्हणून त्याला चोर म्हटलेलं आहे. सापडत नाही म्हणून काय म्हटलंय, चोर अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. सापडतच नाही महाराज, सापडतच नाही. प्रमाणाला नाही सापडत, प्रत्यक्ष प्रमाणाला नाही सापडत. प्रत्यक्ष प्रमाणाला नाही सापडणार याच्यात आश्चर्य नाही, कारण प्रत्यक्ष प्रमाणाचे जे हात आहे ना, ते हात फार लांब नाही आहेत. हात मजबूत असले तरी आपरे आहे, मजबूत असली तरी काय आपरे. आणि मग तिथपर्यंत नाही पोहोचत. जंगलामध्ये आपण गेलो, जर एखादं रानडुक्कर मागं लागलं तर ते असं हे राहत. मग ते त्याच्यात असं करतात की जागीच जर आपण वळलो तर ते जवळ बी असलं तरी त्याला जागीच नाही वळता येत. त्याला वळायला लय असं लांबून घेर घालून यावं लागत. ताकदवान देव नसतं, पण त्याला जागीच नाही वळता येत. तसं या प्रत्यक्षाचे हात ताकदवान खूप आहे, पण ते लांब नाही. फारच कमी मर्यादा आहे. मुळात एक तर प्रत्यक्ष प्रमाण जे आहे ना, ती प्रत्यक्ष प्रमाण ती वस्तू आपल्याला सापडून देतात का जी वस्तू वर्तमान काळात आहे. भूतकाळात भविष्य काळातल्या वस्तूचं ज्ञान करून देण्याचं प्रत्यक्षामध्ये सामर्थ्य नाही. प्रत्यक्ष म्हणजे काय, अक्ष म्हणजे इंद्रिय, इंद्रिय संबंधाने होणाऱ्या ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणतात. इंद्रिय ज्ञान करून देतात, सक्षम आहे ते. पण वर्तमान काळातल्या वस्तूचं, भूतकाळातल्या वस्तूचं नाही ज्ञान करून द्यायचं. एकाच्या घरी पाहुणे आले, त्या पाहुण्याला त्याने खूप आपल्या वडिलाचं काय करून, वडिलांची कीर्ती त्यांच्याजवळ सांगितली. आमके असे होते, उदार होते, गुणाचं वर्णन केलं. पण त्यांना इच्छा निर्माण झाली, म्हणले आम्हाला तुमचे वडील दाखवा बरं.
आम्हाला बघायचंय त्यांना. ते म्हणे आता कसं दाखवणार आहे, तो रडायला लागला. काय अडचण काय, तुम्ही नुसतं दाखवा ना, आम्ही आमच्या डोळ्याने पाहतो ना. ते म्हणे तुमच्या डोळ्यामध्ये सामर्थ्य नाही ना त्याचं, कारण डोळ्यामध्ये वस्तूला दाखवण्याचं सामर्थ्य असलं तरी वर्तमान भूत वस्तूला दाखवण्याचं डोळ्यात नाही सामर्थ्य. तुम्ही डबल बी चष्मा लावला तरी होऊन गेलेल्या वस्तूला नाही दाखवू शकत, ते भावी काळातली वस्तूही नाही दाखवू शकत. वर्तमान काळातलीही वस्तू असली तरी प्रमात्याच्या संबंधी असावी लागते महाराज. अमेरिका वर्तमान काळात आहे, दिसत नाही आपल्याला इथून. कितीतरी वर्तमान काळातल्या वस्तू आहे, नाही दिसत. अगदी आपल्या टप्प्यात पाहिजे, मध्ये प्रतिबंध नाही पाहिजे. त्यामुळं हा प्रत्यक्षाला सापडतच नाही. प्रत्यक्षाला सापडणार नाही याच्यात आश्चर्य नाही. अनुमानाचं सुद्धा लाग इथं लागत नाही. हा तर्काचे दिठी गोचर नो हे किरीटी. तर्क म्हणजेच अनुमान. तर्काच्या दृष्टीला प्रत्यक्षापेक्षा तर्काची दिठी बरीच लांब जाते. अतीत अनागतापर्यंत सुद्धा ती जाऊ शकते. तर्कालाही नाही सापडत. तर्काही पेक्षा सगळ्यात जास्त लांब हात आहे कोणाचे? शब्दाचे. महाराज शब्द अशा वस्तूचं ज्ञान करून देतो की अगदी जगाच्या उत्पत्तीपर्यंतच्या, उत्पत्तीच्या पूर्वीचे, जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वी काय होतं आणि काय नाही होतं हे शब्द सांगतो. काय होतं? सत होतं. काय होतं? सत होतं. काय नव्हतं? काहीच नव्हतं. हे आपल्याला कळालं, ज्ञान करून दिलं. कोणी ज्ञान करून दिलं? शब्दाने ज्ञान करून दिलं. वर्तमान काय, अमेरिका काय, चंद्र काय, सूर्य काय, कुठपर्यंत त्याचा हात पोहोचू शकतो. महाराज हा त्या शब्दाला सुद्धा हुलकाने देतो. बा गाई राखत असताना आलेला एक अनुभव आहे. एक पाखरू, एक त्याचं नावच आहे भुलवी. चिमणीपेक्षा थोडस मोठं पाखरू आहे. आमच्या भागामध्ये त्याला भुलवी म्हणतात, तुमच्या भागात काय म्हणते मला नाही माहिती. असं विचित्र आहे. मोठी गायरानं होती पूर्वी, असे 500-500 हजार एकराची. आणि मग ते पोर असले की त्यांच्या जवळ एक 10-15 फुटावर बसणार आणि ओरडणार. मला वाटतं त्याला जाऊन धरावं. त्याचं जवळ गेला 4-5 फूट राहिलं की तिथून उठणार आणि पुन्हा 15 फुटावर जाऊन बसणार. आता जवळ आहे म्हणून त्याच्या जवळ गेलं की तिथून उठणार आणि पुन्हा 15 फुटावर. काही किलोमीटर घेऊन जातो ते, सापडत नाही. तसं शब्दाला हे बोलवीत राहत. बस आता याला पकडलंच म्हणून शब्द तिथे गेला की पुन्हा 15 फुटाच्या पुढे जाऊन बसतो. शेवट परत यावं लागलं शब्दाला. विधीनं सांगून पाहिलं, निषेधमुखानं सांगून पाहिलं, असं नाही तसं नाही म्हणले, असं आहे तसं आहे म्हटले, आणि शेवट येतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. सापडतच नाही महाराज. योग्याने ध्यानात त्याला पकडायचा प्रयत्न केला. योगी याचे ध्यानी ध्याताना तुळसी. ज्ञानाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, त्यांना नाही सापडला. त्यांना सापडतो अहंकार. ज्ञानाच्या घरी बहुतेक हे जे शास्त्र शिकलेले शब्द ज्ञान आहे ना, त्याचा देव नसतो, अहंकार असतो. तेथे लागे पाठी अहंकार अहंकार अहमभाव. अहंकारच त्यांच्या जवळ असतो. देवर ठीक आहे, जे आहे ते बरं आहे. पण फार थोडे असे का शास्त्र शिकून देवापर्यंत गेलेले. शास्त्र शिकणारे जास्त अहंकारीच बनतात महाराज. नित्यानित्य ज्ञाने देव सापडती असं नाही ना. नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती.
करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. तीर्थाटनाला गेलं तरी तीच बोंब आहे. तीर्थात जाऊन राहिलं तरी सापडतच नाही महाराज हा कोणाच्या हाताला. आणि मग तो सापडल्याशिवाय त्याचं दर्शन झाल्याशिवाय जीवन कृतकृत्य नाही म्हणत. बंधनातून मुक्ती नाही प्राप्त होत. म्हणून सगळे साधक काय करत होते? काळजी करत होते, चिंताग्रस्त होते. आणि तुकाराम महाराज त्यांच्याकडे पाहून हसत होते. साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही हसताय, देव सापडत नाही याच्याबद्दल तुम्हाला चिंता नाही वाटत? ते म्हणले आपल्याला नाही चिंता वाटत आणि भीती नाही वाटत. असं काय बळ आहे त्याच्याजवळ त्याला घाबरायला? हो तो कशानेच सापडत नाही. मला माहिती आहे, माझ्याजवळ वर्म आहे त्याचा. विठ्ठल सापडावया हाती ठावी झाली एक गती. तुकोबाराय म्हणतात की या विठ्ठलाला हातात अशा प्रकारचा हा विठ्ठल यावा असं वाटत असेल तर त्याचं एक वर्म मला माहीत झालेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आहे, सगळ्या मंत्रिमंडळाची बैठक चालू आहे, निवडणुका तोंडावर आलेली आहे, त्याच्यामुळं गहन विषय चालू आहे. आणि एवढ्यात घरात कोणीतरी आलेले आणि त्यांना बोलवा म्हणतायत. ते सचिवाला सांगितलं की त्यांना बोलवा. त्याने सचिव गप्प बसला. तिचा नवरा गेला वा शेवट. पण आता ती कोण होती? मुख्यमंत्री, पंतप्रधान. आणि त्याच्यामुळे मग नवऱ्यानं नुसती खून केली. देशाचा विषय झाला, महत्वाचा विषय झालाय, त्याच्यामुळे त्याला कुणाच्यानच येई नाही गेली. सगळेच कस करावं, आता येत नाही. मग काय करावं? लहान पोरग होतं, ते म्हणे पप्पा मी आणू का? ते म्हणे बाबा सगळ्यांनी हात टेकले आणि तो काय आणणार आहे? ते म्हणे मला माहिती आहे, आणू का? ते बरं आण बरं. मग काय नाही, ते तिच्याकडे नाही गेलं, तिला ऐकू येईल अशा अंतरावर बसलं करून जेव्हा मोठ्याने वरडायला सुरुवात. ते म्हणे आता येते पाहून त्याला काय झालं कुणास ठाऊक. तुकाराम महाराज म्हणतात तसे याला पकड, हा हातात यायची युक्ती आम्हाला सापडलेली आहे. हा ज्ञानाला नसेल सापडत, हा योगाला नसेल सापडत, हा जप्या तप्याला नसेल सापडत, पण त्याची युक्ती आम्हाला माहिती आहे. म्हणलं काय युक्ती आहे? युक्ती हीच आहे. बळ किती त्याच्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात किती बळ आहे. आमच्याकडे असणारं जे बळ आहे त्या बळापुढं त्याचं बळ सुद्धा काय पडतंय? सगळ्या प्रकारच्या शक्ती आहे त्याच्याकडं. शारीरिक शक्ती आहे, पैशाची शक्ती आहे, लक्ष्मी आहे शिदयाची दाशी, त्याच्यामुळे पैशाचा काही प्रश्न नाही तिथं. सत्तेची सुद्धा शक्ती त्याच्याकडे, वृक्षाची, सगळं खरं आहे. तुकाराम महाराज सांगतात त्याच्या सगळ्या शक्त्या एकीकडे आहेत आणि आमच्या जवळ असलेली शक्ती एकीकडे आहे. आमची शक्तीची जर एका पारड्यात टाकली तर त्याच्या सगळ्या शक्त्या टाकूनही त्याचं पारडं वर राहतंय आणि आमचं पारडं खाली जातंय. विठो सापडावया हाती ठावी झाली एक गती नदरी भय चित्ती. त्याच्यामुळे मला नाही भीती वाटत त्याची चिंता मी नाही करत, कारण त्याच्या ठिकाणी किती बळ आहे आम्हाला माहिती आहे. त्याच्या ठिकाणी काय आहे ते. पण तुम्ही करणार काय? कस काय तो त्याला कस काय सापडणार? अहो तिथं कुठलंच प्रमाण पोहोचत नाही. ते म्हणे तिथं पोहोचत नसेल ना प्रमाण, मी कुठं म्हणतो तिथं प्रमाण पोहोचतंय. मग पण त्याला इथं यायला प्रमाण नाही लागत ना. आपल्याला तिथं जायला त्याला पाहायला काय लागतंय? प्रमाण लागतंय. त्याला इकडे यायला कशाला प्रमाण लागतंय? लागे आपणच हाती. माझ्याजवळ असं वर्म आहे की आपण तिकडे हात घालून त्याला पकडावा लागतच नाही. तोच होऊन आपल्या हातात येतो. हातात सरदासजी प्रभू भगवंताचं गीत गात असे मस्त चाललेले होते, जंगलातून जात होते.
अशा जंगलात त्यांचा प्रवास चालू होता. दुसऱ्याला कोणाला माहिती नव्हतं आणि त्यांना दिसत नव्हतं. पण काही दिवसापासून माणसाचा आवाज त्यांच्या कानावर आलेला नव्हता. यायचा कधी मध्ये आवाज तो पशुचा आणि पक्ष्यांचा अशा प्रकारचा यायचा. पण हे आपल्या मस्तीमध्ये होते. भगवत चिंतन करत भगवंताच्या नामाचा घोष करत चाललेले, डोळ्याने दिसत नाही. पण चालायला दिसण्याचा काय संबंध आहे? चालायचं काम पाय करतात आणि पायाला डोळे कधीच नसतात. महाराज पुढं दरी आहे, मोठी दरी आहे. भगवंतांनी पाहिलेल्या यांना दिसत नाही, मस्तीत आहेत. दुसरं कोणी इथं सांगायला नाहीये. भगवंतांनी बालकाचं रूप धारण केलं आणि ओ बाबा, ओ बाबा, काय बाबा वृंदावनला जायचं तुम्हाला? रस्ता तिकडं नाहीये, इकडून नाही रस्ता, मागं फिरा तुम्ही. याने विचार केला. 3-4 दिवसापासून माणसाचा आवाज नाही, लहान मुलाचा आवाज. चालले भगवंताचं नाम घोष करत तसेच पुढं. मला शेवट त्या पोरानं धावून त्यांचा हात धरला. आंधळच्या आंधळ गावकरी चराना, लंगड्याचे लंगडन गावकरी चरणा होते. सांगितलं तुम्हाला तिकडे पुढे जाऊ नका, तिकडे दरी आहे पडसाल म्हणून. तर महाराज आंधळ्या माणसाचा एक विशेष असतो पा, आंधळा त्याचा हात कधीच दुसऱ्याच्या हातात देत नाही. तुम्ही अजून बारीक पा, त्याचा हात नाही दुसऱ्याच्या हातात देणार, दुसऱ्याचा हात याच्या हातात घेणार, आपला हात त्याच्या खांद्यावर टाकणार. त्यानं हात लावल्याबरोबर याने हात धरला. बाबा जर रस्ता इकडं नसेल तर मला जो रस्ता आहे त्या रस्त्याला नेऊन सोडणार. चला बाबा. काही अंतरापर्यंत गेलेले भगवान त्याला घेऊन लावलं मुख्य रस्त्याला. हा सरळ जातो, आता जा या रस्त्याने. ते म्हणे आता मला नाही जायचं तिकडं. म्हणजे ज्याच्याकरता मला जायचं होतं ते इथंच मला सापडलं. लागे आपणाची हाती, हे होऊन त्यांच्या हातात गेला ना. आणि मग याच्या लक्षात आलं तर आपल्यावर कुरघोडी केली. मला आंधळ वाटत होते. असे वैष्णव चॅप्टर राहतात महाराज. हा आपल्या मायेनं सगळ्या जगाला घोर बोलवतो, हे याजी त्याला बोलवतात. त्याला त्याने सांगितलं बाबा सोडा हात. ते म्हणे सोडण्याकरता धरलाय का? अरे तुझ्या हाताला धरण्याकरता सगळं सोडलं ना मी, आणि मग तुझा धरलेला आहे, सोडण्याकरता धरलाय. किती दिवसापासून फसवलंस, आता नाही सोडणार बाबा, सोडा, नाही सोडणार, सोडा. हा मोरला हिसका त्याने. मोठ्याने हसले सरदास प्रभू. सरदास प्रभू म्हणतात हस्त मुत्क्षिप्य यातसे बलात् कृष्ण किमद्भुतम. हाताला सोडून झाला त्याच्यात काय आश्चर्य आहे. खरा बलवान तुला मी त्यावेळेला समजेन, माझ्या हृदयातून तू जाय सरकून. मी तुला जे पकडलेलं आहे ते बाहेर हाताने नाही पकडलेलं. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, तिथून जा मग तू. तेव्हा लागे आपणची हाती. महाराज आम्हाला अशी एक युक्ती सापडलेली आहे, असं एक वर्म सापडलेलं आहे, असा एक मार्ग सापडलेला आहे, अशी गती मिळालेली आहे की त्याला हुडकायला आपल्याला जावंच लागत नाही. तो येतो आपल्या हातामध्ये. लागे आपणची हाती, स्वतः होऊन तो हाताला लागतोय. किंवा भाकावे काकुलती, म्हणजे काय करावं लागतं त्याला? काय नाही. किंवा काकुलती भाकावे,
नुसती त्याची काय करायची? प्रार्थना करायची. बसून येई हो. आपण नाही तिकडं जायचं. तिकडं गेल्यावर का तो भेटतो महाराज, का तो सापडतो? कोणत्या वाहनात जाणार आहे आपण? कोणतंच वाहन त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. एवं प्रमाणे केले अप्रमाण. कुठलंच वाहन तिथपर्यंत जात नाही, कुठलंच प्रमाण त्याला दाखवू शकत नाही, उडकून देऊ शकत नाही. म्हणून आम्ही त्याच्याकडे जातच नाही. त्यालाच इकडे यावं लागेल. येतो वैसलिया ठाया असने व्यापी देवराया निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. बस प्रार्थना करावी. कीव काकुलती येऊन अशा प्रकारची त्याची करुणा भाकावी. करुणा गाथ्यात किती अभंग आहे महाराज भगवंताची प्रार्थना करणारे. राम राम राम. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सकाळच्या भजनाला फार महत्व आहे. काय होतं आपलं, असं त्या मशीन सारखं होतं, टेप सारखं भजन होतं. पाठ झालेलं असतं, तो नियम केलेला असतं आणि मग ते नुसते गोळ्या टाकलेल्या. तसं नाही व्हायला पाहिजे. भजन करत असताना त्या अक्षराच्या अर्थाशी आपण एकरूप होऊन ते भजन व्हायला पाहिजे. एक एक अभंग असा गोड आहे महाराज, आपण त्याच्या अर्थाकडे भजन करताना जातच नाही. आपण जातो शब्दापर्यंत, पुन्हा त्या शब्दाला साज घालतो, तो अर्थाचा किंवा भावनेचा नाही, स्वराचा आणि तालाचा. त्याच्या पुढे जात नाही. त्याच्या थोडस पुढे जायला पाहिजे. भजन करत असताना आपल्याला त्या अर्थाच्या चिंतनामध्ये देहाचा विसर पडणं गरजेचं आहे. तो विसर नाही पडत. ठीक आहे, ती अवस्था येण्याकरता हे सत्कर्म आहे, पुण्य आहे, भगवंताची सेवा आहे, हा भाग वेगळा. पण साक्षात त्याच्यातला जो आनंद आहे, तो आनंद तोपर्यंत मग चालीचा आनंद, तो भजनाचा आनंद नाही. आपण ज्याला भजनाचा आनंद म्हणतो ना, तो भजनाचा नसतो आनंद, तो भक्तिरस नाहीये. तो त्या शब्दाच्या म्हणजे आवाजाच्या गोडीचा, त्याचे ठेवण, नाद ब्रह्म त्याला म्हणायचं. परब्रह्म नाही, ते नाद ब्रह्म आत घुसायला पाहिजे. काय गोड अभंग आहे महाराज, नाही का? पहिलाच अभंग आहे आपल्या पहिल्या मालिकेतला. काय वचन ऐका कमलापती, ऐके वचन कमलापती, असं म्हटल्याबरोबर महाराज क्षीरसमुद्र आहे, शेषफणा काढून उभा आहे, खालच्या भागाचा त्याचा पलंग झालेला आहे, त्याच्यावर भगवान परमात्मा झोपलेले आहेत आणि लक्ष्मी माता आपल्या पतीची काय करते? सेवा करते. कमलापती. आणि मग त्याच्या जवळ आपण गेलेलो आहे आणि आपण काय करतोय? प्रार्थना करतोय. वचन आहे का? अहो कमलापती, आमचे हाक आहे का? प्रार्थना करावी आणि त्यांना विनंती करावी. कशाची विनंती करावी? करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी. हात जोडून मी विनंती करतोय की बस मी ज्या वेळेला कथा करायला सुरुवात करीन त्यावेळेला तुम्ही तिथं जवळ हजर राहा, कीर्तनाला या. म्हणून सवय भगवत सेवेची जेवढी माध्यम आहेत त्या प्रत्येक माध्यमात प्रारंभी अशा प्रकारची प्रार्थना आहे. ते जागरण गोंधळामध्ये सुद्धा, ते जागरण गोंधळ सुरू करायच्या अगोदर ते आळंदीच्या ज्ञानोबाला जागरणाला या हो, पंढरीच्या विठ्ठलाला जागरणा, म्हणजे सगळ्यांना जागरणाला. गोंधळामध्ये सुद्धा गोंधळा ये हो जगदंबे, गोंधळा ये हो जगदंबे असं म्हटलं जातं. ती पूर्वजांनी आपल्या परंपरा कशी करून ठेवलेली आहे. पण ज्या भावनेतून अशा प्रकारची ती परंपरा केली आहे त्या भावनेवर आपण आरूढ होण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कीव भाकत असताना, प्रार्थना करत असताना नुसते शब्द फेक नकोय.
आपलं मन त्या अर्थामध्ये विरून जाणं गरजेचं आहे. किंवा भाकावी काकुलती. आणि मग असं केलं की करी मग चित्ती असेल ते तयाचे. मग चित्ती असेल तयाचे. तयाचे चित्ती असेल. तयाचे म्हणजे किंवा भाकणाराच्या जे चित्तात असेल तशा प्रकारचा तो करतो. प्रार्थनेची शक्ती आहे. एकलिया भाव बळे काही सापडे तो काळे. वैष्णवाच्या मेळे उभा ठाके हाकेची. दुसरी युक्ती, भगवंताला पकडण्याचं पहिलं एक तर साधन सांगितलं की किंवा भाकावी काकुलती लागे आपणच हाती. ते आपल्याला जमत नसेल तर दुसरा मार्ग सांगतायत. भावाची शक्ती जवळ असेल तर भावाच्या शक्तीनेही एखाद्या वेळेला तो समोर येतो. तिसरी युक्ती, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेसे. वैष्णवांच्या समुदायामध्ये जर आपण असलो सगळ्या वैष्णवांनी जर हाक मारली महाराज तिथं उभा राहतो. वैष्णव ज्या ठिकाणी भगवंताचं भजन चिंतन, वैष्णव चिंतनच करतात पण ते वैष्णव काय पैसे मोजीत राहतील होय. तेथे रामनाम होईल, श्रवण घडेल, भोजन उच्चिष्टाचे. वैष्णव एकत्र आल्यानंतर दुसरं काय करणार. तुम्हाला किती भरले होते. कुठं कुठे आता पुढं तिथला हेतला झाल्यावर कुठे, तिथला झाल्यावर कुठे. वैष्णव एकत्र आल्यावर देवाचं प्रेम आणि भजन अशा प्रकारचं करतात. आणि जिथं वैष्णव भजन सुरू करतात कोठे नका पाहो. हा काय याचा बाप येऊन तिथं उभा राहील तुकोबा राय म्हणतात. भगवान स्वतः सांगतात नाहम वसावे वैकुंठे योगिनाम हृदयेरो पण मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि तोमी वैकुंठी नसे. एक वेळ भानुबिंबी न दिसे वरी योगी याची मानसे उमरडोनी जाय परी तयापाशी पांडवा मी हरपला घेऊसावा. नाम घोष बरवा करीती करीतो नाही. करीती आणि करीतोत काय फरक आहे. अनेक वचन आहे. करीती वैष्णव अशा प्रकारचा. कारण घोष एकाचा घोष होत नसतो. एकाची लय झालं तर आरोळ होईल. घोष होण्याकरता अनेक एकत्र येऊन अशा प्रकारचा उच्चार केला की त्याला काय म्हणतात, घोष अशा प्रकारचं म्हणतात. असं वैष्णवांच्या घोषामध्ये उभाच असतो तो. वसे तेथे देव सदा सर्व काळ करीती निर्मळ नाम घोष. तेथे असे देव ज्याची कीर्ती वाखाणी ती तेथे ओतली ते मूर्ती परमात्मा त्या ठिकाणी असतो. म्हणून तर याचा आधारावर महाराज तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना पकडण्याकरता आल्यावर त्यावेळेस सटकावलं याला घरे जिथं कथा चालू आहे तिथं तो असतो. याला पुरावा काय आहे. तू इथं आहे हे आम्ही कसं ओळखायचं. मान्य आहे आम्हाला की मी असतो पण तुम्हाला दृष्टी नसल्यामुळे तुम्हाला दिसत नाही. ही युक्ती आतापर्यंत ऐकली आम्ही तुझी. पण आज चक्र कोठे हरिदासाच्या वासे न देखे जे तद्देशे राहते. आणि याच्यावरून आम्हाला वाटतंय की मग कीर्तनात तू काही थांबत नाही. भगवंताला दाखवावं लागलं कृती करून की कीर्तनात मी आहे उभा ठाके हाकेशी. वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेशी. अशा प्रकारचा वैष्णवांच्या मेळात मी गेलेलो आहे. सगळ्यांनी हाक मारलेले आहे. भगवान त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. तुकोबाराय म्हणतात बांधा माझी या जीवाशी. महाराज हे वैष्णव असे पक्के आहे ना, हातात आला ना त्याला अशा ठिकाणी ठेवतात का तिथून तो बाहेरच जाऊ शकत नाही. त्याला अशा भिंतीला बांधित नाहीत, खुट्याला बांधित नाहीत. कुठं बांधतात. जीवाशी जीवाशी
जीवाचा आणि त्याचा असं गाठ मारतात, जीवाला बांधतात, म्हणजे त्याला जीव बनवतात. आपला जीव म्हणजे स्वरूप बनवतात आपलं. काय फरक आहे हो ज्ञानामध्ये आणि भक्तीमध्ये? महाराज वारकरी संप्रदायातली जी भक्ती ती पूर्ण अद्वैताला वाहिलेली अशा प्रकारची भक्ती. सैद्धांतिक दृष्टीनं अद्वैताच्या सिद्धांतामध्ये कुठेही संतांनी उल्लंघन केलेलं दिसत नाही. तिथपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग निश्चितच काय आहे? दुसरा आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही करत बसा, चालू दे तुमचं घटावं छिन्न चैतन्य, पटावं छिन्न चैतन्य, चालू दे तुमचं ते चालू दे. आम्हाला ते नाही लागत. आम्ही म्हणतो विठ्ठल 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 विठ्ठल. पण साध्य मात्र एकच आहे. जीवाला बांधा, जीवाला बांधा म्हणजेच अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारच्या वृत्तीवर मला आरूढ करा. तो काय म्हणे प्रेमपाशी, पण हे प्रमाणाने नाही, कशाने? प्रेमाने, प्रेमाच्या दोरीनं अशा प्रकारचं त्याला जीवाला बांधायचंय. आणि मग मी नाही त्याला, एकदा तो बांधला गेला ना सोडणारच नाही. मग जीव गेला तरी चालेल माझा. मी माझ्या सर्वस्वावर काय झालोय? उदार झालो. कारण त्याला जीवाला बांधायचं म्हणजे तो काय जीवाला ठेवणार आहे? वाघाच्या जवळ शिळी बांधणे, त्याला जीवाला बांधणं. तुम्हाला जर जीव जाऊ नये असं वाटत असेल, जगायचं असेल तर महाराज याचं ध्यान फिन नका करत जाऊ, याला आत नका घेऊ. कारण योय वाघ आणि आपला जीव आहे शिळी, हे एकत्र केले की दोन राहतच नाही. तद्धाम परमम मम, एकत्र होऊन जातात. पण तुकाराम महाराज म्हणतात काय हरकत नाही, माझं सर्वस्व गेलं तरी चालेल, जीवपणा गेला तरी चालेल, मी उदार झालोय माझ्या सर्वस्वावर, पण याला माझ्या जीवाला बांधा, मी त्याला पुन्हा काही सोडणार नाहीये. कारण मी माझ्या सर्वस्वावर उदार झालेलो आहे. लागे आपणची हाती किंवा भाकावी काकुलती, करी मग चित्ती असेल ते तयाचे. आज संध्याकाळी 5 ते 7 पंडित महाराज लोहगावकर, अलीकडचा मोठा दरवाजा, तिथं सेवा आहे. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.